अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 15 14 मार्च 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. दररोज किती तास अभ्यास करावा? नमस्कार मित्रांनो, आज अभ्यासाचा राजमार्ग या अंकामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करू. आणि तो महत्त्वाचा प्रश्न असा की दररोज किती तास अभ्यास करावा. दररोज किती तास अभ्यास करावा. मित्रांनो, हा बहुतेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की दररोज किती तास अभ्यास करावा. 1 तास, 2 तास, अर्धा तास, 1.5 तास, 2.5 तास, 3 तास. मित्रांनो, मी तुम्हाला 2 सध्या जिवंत असणाऱ्या माणसांचं उदाहरण देतो. एक उदाहरण एलॉन मस्क यांचे. एलॉन मस्क यांना सगळं जग ओळखतं. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण हा प्रश्न विचारूया की जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्याजवळ खूप पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, ती व्यक्ती दररोज किती तास काम करते. मित्रांनो, आपण दिवसाचा विचार करतो की आज किती तास काम केलं, आज किती तास काम केलं. पण अमेरिकेमध्ये एका आठवड्यात किती तास काम केलं ही मोजण्याची पद्धत आहे. एका आठवड्यात किती तास काम केलं. युजली अमेरिकेमध्ये कंपनी 5 दिवसाचं काम असते, आठवड्यामध्ये 5 दिवसाचं काम असतं आणि दररोज 8 तास काम करावं ही अपेक्षा असते. म्हणजे जनरल अमेरिकन माणसं एका आठवड्यामध्ये 40 तास ऑफिसचं काम करतात. तोही वेळ कमी करावा, 6 तास करावा, अशी काही लोकांची मागणी असते. किंवा आठवड्यामध्ये आम्हाला 30 तासांचंच काम द्या. पण मित्रांनो, एलॉन मस्क किती तास काम करतो आणि एलॉन मस्क सुट्टी किती घेतो. मग तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आम्हालाही श्रीमंत व्हावं असं वाटतं, आम्हालाही पैसा कमवावा असं वाटतं. तर मग आपण किती तास अभ्यास करायचा याच्याऐवजी ग्रेट माणसं किती तास अभ्यास करतात किंवा काम करतात. अभ्यास आणि काम याच्यामध्ये काही फार मोठा फरक नाही. एलॉन मस्क आज किती तास काम करतो. त्याचं वय 50च्या आसपास पोचलेलं, पुढे गेलेलं. तर मित्रांनो, एलॉन मस्कला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तर त्यांनी सांगितलं की कामाचा व्याप मी खूप वाढवलेला आहे आणि त्यामुळं एका आठवड्यामध्ये मी 120 तास काम करतो. त्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी जेव्हा मी थोडासा कामाचा व्याप वाढवलेला नव्हता तेव्हा मी आठवड्याला 100 तास काम करायचो. मित्रांनो, आठवड्याला 100 तास म्हणजे रोज किती तास काम झालं. 14-15 तास. आणि आठवड्याचे 120 तास म्हणजे किती काम झालं. 17-18 तास. मित्रांनो, आम्हाला सुद्धा हे सूत्र समजून घेतलं पाहिजे. किती तास काम करावं, किती तास अभ्यास करावा आणि तो कसा करावा. अभ्यास तर केला पाहिजे. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे की ज्या माणसाला विद्या मिळवायची त्यांनी सुखाचा त्याग केला पाहिजे आणि ज्या माणसाला सुख मिळवायचे त्या माणसांनी विद्या नाही मिळाली तरी चालेल हे मान्य केलं पाहिजे. तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक, विद्या मिळवायची असेल तर सुखाचा त्याग करावा लागेल. सुख मिळवू इच्छिणाऱ्या माणसाला विद्या मिळणार नाही. आणि हे सूत्र एकदा जर तुमच्या लक्षात आलं की मला
किती तास अभ्यास केला पाहिजे, तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं की मला जे काय आवश्यक आहे, माझी 6 तासांची झोप, नंतर मग थोडासा खेळायला वगैरे लागणारा वेळ, त्यानंतर इतर काही गोष्टींसाठी लागणारा वेळ, जेवण आहे, कपडे बदलणं आहे, व्यायाम आहे, तर त्यावेळेस तो वेळ काढून, तो वेळ सोडून मी माझा बहुतेक वेळ हा अभ्यासासाठी वापरला पाहिजे. एलॉन मस्क वर्षभरातून किती सुट्ट्या घेतो? तर एलॉन मस्कने सांगितलं, मी वर्षभरातून फार फार तर 2 ते 3 सुट्ट्या घेतो. म्हणजे 365 दिवसांपैकी 362 दिवस एलॉन मस्क काम करत असतो. मित्रांनो, आम्हाला काम करायलाच पाहिजे. कामापासून पळ काढता कामा नये. ज्या लोकांना काही स्वप्न नाही, तुम्हाला स्वप्न आहे, तुम्ही मोठी स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेली आहेत, तर तुम्हाला तुमचा बहुतेक वेळ अभ्यासामध्ये खर्च करावा लागेल, अभ्यासासाठी. आणि मग मी दररोज किती तास अभ्यास करावा, अर्धा तास अभ्यास करावा, 1 तास अभ्यास करावा, 1.5 तास अभ्यास करावा, ह्या प्रश्नाला काही औचित्यच शिल्लक राहत नाही. मी दररोज किमान 10 तास 12 तास अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, मी समजा मला अभ्यास करायचा आहे, माझा अभ्यास सुरू आहे आणि मला आंघोळीला जायचे, तर मी विचार केला पाहिजे की मी आता चला ठीक आहे, मला आता आंघोळीला जायचे, मला आंघोळीला थोडा वेळ लागणार आहे, तर मी त्यावेळेस मला जे काही पाठ करायचे, पाठांतर करायचे, ते माझ्या डोक्यात ठेवेन, ते रिपीट करेन, ते आठवत राहीन. आणि आंघोळ करताना सुद्धा जे काही 20 मिनिट अर्धा तास लागणार आहे, त्यावेळेस सुद्धा माझा अभ्यास चालू राहील. मी समजा चालत असेल, सगळ्या व्यायामामध्ये सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे काय? चालणे. हे कायम लक्षात ठेवा. सगळ्या व्यायामामध्ये सगळ्यात चांगला व्यायाम कोणता? चालणे. आणि मी जेव्हा चालत असेल तेव्हा माझी सूत्र आठवेन, तेव्हा मी माझं पाठांतर रिवाईज करेन. त्यावेळेस मी काही महत्वाचं मला ऐकायचं असेल तर मोबाईलवर ऐकेन. तर बऱ्याच जणांना सांगतो की समजा आता ठीक आहे, ज्या मुलाला माझे व्हिडिओ ऐकायचे, तर तो मुलगा, ठीक आहे, तुम्ही जेवण करत असताना माझा व्हिडिओ ऐका. म्हणजे तुमची 2 कामं होतात, जेवण पण होतं आणि माझा व्हिडिओ पण ऐकणं होतं. म्हणजे माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. किंवा तुम्ही समजा कपडे बदलत आहात, तयार होत आहात, त्यावेळेस माझा व्हिडिओ ऐका. तुम्ही समजा प्रवास करता आहात, प्रवासात माझा व्हिडिओ ऐका. मित्रांनो, आपण ठरवलं तर एका वेळी 2-2 गोष्टी होऊ शकतात. चालत असताना ऐकणं होऊ शकतं, जेवत असताना ऐकणं होऊ शकतं, आपल्या काही क्रिया करत असताना आपल्या पाठांतराच्या गोष्टी आपण पुन्हा आठवू शकतो. मित्रांनो, प्रत्येक मुलाने दररोज किमान एक 6 ते 10 तास हा अभ्यास केलाच पाहिजे. 6 ते 10 तास. आणि व्यवस्थित केला पाहिजे. दररोज आवश्यक तेवढं वाचनासाठी वेळ दिला पाहिजे. एलॉन मस्क दिवसातून जो काही 17-18 तास काम करतो, त्या 17-18 तासांपैकी तो 8 तास फक्त वाचनासाठी खर्च करतो. वाचन, आणि तेही वाचन मोबाईलवरून नाही, पुस्तकातून.
एलॉन मस्कला जी पुस्तकं वाचायची असतात त्यांनी बाजूला काढून ठेवलेली असतात आणि दररोज 8 तास तो वाचन करतो. मित्रांनो, ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत की प्रत्येक मुलांनी संकल्प केला पाहिजे की मला दररोज 6 ते 10 तास अभ्यास करायचा आणि त्यात सगळं ऐकायचे, नंतर वाचायचे, पाठांतर करायचे, लिखाण करायचे, सराव करायचा आहे, सगळंच करत राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मी फक्त वाचन करीन व संपलं माझा अभ्यास असं नाही होणार. जे वाचन केलं ते पाठांतर झालं पाहिजे, जे पाठांतर झालं ते लिहून काढलं पाहिजे, त्याच्यानंतर पुन्हा सराव करत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला अजून एका व्यक्तीची हे करून देईन म्हटलं होतं, एलॉन मस्कचं सांगितलं तेव्हा, आणि ती दुसरी व्यक्ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज 15 तासांपेक्षा जास्त काम करत असतात. आणि मग बाकी शास्त्रज्ञांचा अभ्यास कराल, तुम्ही विचार कराल, आईन्स्टाईन आहेत किंवा आईन्स्टाईन हे जगातले सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती असं मानलं जातं. पण आईन्स्टाईन सुद्धा दिवसाचे अनेक तास काम करायचे. आणि इतर शास्त्रज्ञ न्यूटन आहेत, विल्यम जेम्स आहेत किंवा अनेक लोक हे जी मोठी झालेली माणसं आहेत, ही आपल्या कामाला महत्त्व देत असतात. अगदी खेळाडू सुद्धा, क्रिकेट खेळाडू सुद्धा दररोज खेळावर कॉन्सन्ट्रेट करत असतात, खेळासाठी वेळ देत असतात. मी लता मंगेशकरांना जवळून पाहिलेले, अनेक गायकांना जवळून पाहिलेले. हे दिवसाचा बहुतेक वेळ रियाज आणि गाण्याच्या अभ्यासावर खर्च करत असतात, संगीतावर खर्च करत असतात. किंवा जी काही फिल्म इंडस्ट्रीतली माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, अमिताभ बच्चन सारखी माणसं आहेत, तर ही सुद्धा दिवसाचे 12-12, 14-14 तास सेटवर असतात, कॅमेऱ्यासमोर असतात. मी अमिताभ बच्चन यांना भेटलेलो आहे. अमिताभ बच्चन 12-12, 14-14 तास सेटवर असतात या वयात. त्यांचं आता 82 वर्ष वय चालू आहे आणि वयाच्या 82व्या वर्षी सेटवर 12 तास, 14 तास न थकता. मग मित्रांनो, प्रत्येकालाच काम करावं लागतं. मी माझं काम करणार नाही, मी माझं काम टाळेन, मी माझा अभ्यास करणार नाही, असा विचार नका करू. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला खर्च करेन. आणि जे आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला विद्या मिळवायची असेल तर आम्हाला सुखाचा त्याग केला पाहिजे. आम्ही जर आळस झटकला पाहिजे, मेहनतीला लागलो पाहिजे. पण मित्रांनो, अभ्यास काय करायचा, नेमका कसा करायचा वगैरे ह्या इतर गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेन. फक्त मनात संकल्प करा की मला जीवनामध्ये माझं ध्येय मिळवण्यासाठी दररोज 24 तास मी फक्त अभ्यासाचं चिंतन करेन आणि जो वेळ मिळेल तो सगळा मी अभ्यासासाठी खर्च करेन, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. तो त्याच्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होईल असं अतिशय आत्मविश्वासानं मी सांगू शकतो. नमस्कार.